या 8 खुणा असलेल्या स्त्रिया बनतात घराची लक्ष्मी. शेवटची खूण अतिशय महत्त्वाची. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात मुलीला घराची लक्ष्मी मानली जाते. जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा आपण आनंदाने म्हणतो, साक्षात आमच्या घरी लक्ष्मी घरी आली. तेव्हाच तिचं स्वागत लक्ष्मी म्हणून केले जाते. पण एक प्रश्न निर्माण होतो, प्रत्येक स्त्री खरंच भाग्यवान असते का? आणि जर असेल तर तिच्या शरीरावर काही खास खुणा असतात ज्या तिच्या नशिबाबद्दल सांगतात. समुद्रशास्त्रानुसार उत्तर आहे होय. स्त्रीच्या शरीरावर असलेल्या काही विशिष्ट खुणा तिचा स्वभाव, तिचे नशीब आणि ती आपल्या कुटुंबासाठी किती भाग्यवान ठरेल याबद्दल संकेत देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही खुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या स्त्रियांच्या ओठांवर हलकेसे केस असतात त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो. हा भाग खूप शुभ आहे की अशुभ आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी ज्या स्त्रियांची नखे नैसर्गिकरित्या गुलाबी, स्वच्छ आणि चमकदार असतात त्या केवळ आरोग्याने चांगल्या नसतात तर त्यांचा स्वभावही खूप शांत आणि प्रेमळ असतो. अशा स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित असतात. त्या स्त्रीला खाण्याची खूप आवड असते. पण इथे खास गोष्ट म्हणजे त्या उत्तम स्वयंपाकही करतात. त्यांच्या हातात चव असते आणि घरात आनंदाचे वातावरण कायम राहतं. ज्या स्त्रियांचे नाक लांब असतं त्या संकटात कधीच घाबरत नाहीत. त्या शांतपणे निर्णय घेतात आणि त्यांच्या हातून झालेला खर्चही कोणताही भविष्यासाठी उपयोग ठरतो. लांब बोटे असलेल्या स्त्रिया खूप बुद्धिमान आणि कल्पनाशील असतात. त्या पैशांची किंमत जाणतात आणि त्यांना पैसा वाढवण्याची कला चांगली अवगत असते. पायांचे तळवे जर मऊ आणि गुलाबी असतील तर ते आधीच भाग्याचे चिन्ह आहे. पण जर तळव्यावर त्रिकोण असेल तर अशी स्त्री खूप विचारपूर्वक निर्णय घेणारी असते आणि तिच्या पतीच्या आयुष्यात यश येण्यामागे तिचा मोठा हात असतो. मोठे आणि हरणासारखे डोळे हे केवळ सौंदर्यच नाही तर प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. अशा स्त्रिया आपल्या नात्यांना खूप जपतात. लांब काळे आणि चमकदार केस असलेल्या स्त्रिया त्यांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ज्या घरात अशा स्त्रिया असतात तिथे सुख समृद्धी टिकून राहते. आता येतो सर्वात चर्चेचा विषय, ओठांवरील केस म्हणजे हलक्या मिशा. खरं सांगायचं तर हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि अनेक स्त्रियांमध्ये दिसतं. पण समुद्रशास्त्र काय सांगतं? अशा स्त्रिया स्वभावाने थोड्या कडक आणि स्पष्ट व्यक्ती असतात. त्यांना आपल्या मतं ठामपणे मांडायला आवडतात. त्या कोणाचं ऐकून शांत बसणाऱ्या नसतात. त्या कधीकधी रागीट वाटू शकतात पण दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. त्या खूप कष्टाळू आणि जिद्दी असतात. एकदा काही त्यांनी ठरवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे कधीकधी घरात वाद होऊ शकतो पण त्याच कुटुंबाचे प्रेमही तितकंच खरं असतं. मित्रांनो, ही सगळी माहिती समुद्रशास्त्रानुसार आणि पारंपरिक श्रद्धांवर आधारित आहे. खरं आयुष्य मात्र वेगळं असते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तिच्या परिस्थितीवर, तिच्या अनुभवांवर जास्त अवलंबून असतो. म्हणून या गोष्टींकडे मार्गदर्शन म्हणून बघा, अंतिम सत्य म्हणून नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.